Hello, this is the My Artifact episode number 1869. आजची तारीख आहे 31 मार्च 2020. यार मी किती बॅड होतो यार. आय वॉज सुपर. यस, म्हणजे फार साला माझ्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची स्किल नाही का अजून थोडी जास्त लवकर डेव्हलप झाली असतील तर आज पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे कसं आहे की पहिले नाही का मी खूप जास्त भीत होतो लोकांसोबत बोलण्यासाठी, बट नाही, आता नाही. आय कॅन टॉक. दॅट इज व्हेरी मच बेटर स्किल. आता मी बोलू शकतो. आज खरंच मला माझ्यामध्ये नाही का इम्प्रुव्हमेंट वाटलं रे. कधी कधी नाही का एक गोष्ट लक्षात ठेव, फेक इट टिल मेक इट. कोणी पाहणार नाही का कोणाला किती पर्सेंटेज भेटले म्हणून मार्कशीट मध्ये. नो वन विल डू दॅट. फेक कर. समजर नाही का तुझ्यापाशी बोलण्यासाठी काही टॉपिकही नाही आहे तरी तू बोल. तर तू त्यामुळे नाही का टॉपिकचा एक प्रकारे हे नाही करा. समजर काही गोष्टी सुरू आहे लाईक पॉलिटिक्स बद्दल, ओके, आणि तुला त्याच्याबद्दल फारसा इंटरेस्ट पण नाही आणि तू बोलून पण नाही राहिला, इंटरेस्ट नाही आणि तुला बोलायचं पण नाही. बट समजर तू फक्त जस्ट ऐकून राहिला आहे, ओके, जस्ट ऐकून राहिला आहे, तर तो त्या ग्रुपमध्ये नाही का, म्हणजे समजा 3 लोक 4-5 लोक बोलून राहिले पॉलिटिक्स बद्दल, समथिंग लाईक दॅट, तर तू पण बोल. थोडं बहुत तरी इज लाईक पार्ट ऑफ द ग्रुप वाटते. समजा तू गुपचाप राहशील ना, ते इज नथिंग एल्स, कुछ भी नाही वाटते. इट इज दॅट थिंग. आणि सांगू, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच हे कशी एक स्किल्स आहे ज्याच्यामुळे आपण स्वतःला डेव्हलप करतो, ज्याच्यामुळेच आपण एक प्रकारे स्वतःच्या लाईफला बिकम बेटर बनवतो, ना की डॉक्युमेंट्स वगैरे बिकम बेटर बनवतात. नो नो नो. इट्स पार्ट ऑफ द लाईफ. येस, एक इम्पॉर्टंट गोष्टी असते तुमचे मार्कशीट्स किंवा तुमचे क्वालिटी सर्टिफिकेट्स. येस, बट इट्स डिपेंड ऑन यू. कारण तुमचे क्वालिटी सर्टिफिकेट्स कोणी बघणार नाही आहे. तुमची क्वालिटी तुमच्यामध्ये दिसली पाहिजे, आणि दिसेल केव्हा, जेव्हा तुम्ही दाखव जाल, राईट. कोणी वाट नाही पाहणार आहे का माझी बारी येईन तेव्हा मी दाखवीन वगैरे. नो नो नो, असं कधीच होणार नाही. अवे, जोपर्यंत तू फेक करणार नाही, जोपर्यंत तू दाखवणार नाही, एक गोष्ट मी बहुत चांगली, फेक इट टिल मेक इट, टिल यू मेक इट. जस्ट गो, म्हणून दे. नथिंग एल्स, कुछ भी नाही. लिटरली आता मी ज्याप्रमाणे कन्व्हर्सेशन केलं या लोकांसमोर, आता राईट ना, मी कधी विचार नाही केला होता आज दिवसभरात की माझ्यासोबत असं काय होईल म्हणून. आज माझ्या क्लासमध्ये लाईक 1 to 10 स्टँडर्ड मध्ये नाही का आम्ही सोबत होतो. सोनल कांबळे. प्रॉब्ली क्लासेस झाल्यानंतर किंवा स्कूल झाल्यानंतर आम्ही फारसं बोललो पण नाही, आणि स्कूलमध्ये पण फारसं बोललो नाही. जस्ट फक्त ओळखतो दुरून वगैरे. दॅट्स ऑल दिस थिंग. ओके. त्याच्यानंतर काय झालं की आम्ही असं युजली, म्हणजे गगन वगैरे ही यूज टू बी दॅट, म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्ये राहणार ती मुलगी आहे. मी पण कधी कधी पार्टी नव्हतो, कधी नेहमी असं होत नाही. वाय? कारण इट वॉज लाईक दॅट. म्हणजे कधी कधी असा वेळ भेटला तर आय विल डू इट. मी होतो कधी जॉईन. दॅट्स ऑल थिंग. तर आज कसं, आज याच्यासोबत भेटायचं होतं अनुप सोबत. काल अनुपचा फोन आला, अनुपला फोन केला वगैरे वगैरे, असं तसं लाईक अर्धा घंटा बोलत बसलो यासोबत. आणि मग त्याच्यानंतर मग काय केलं की मग अर्धा घंटा बोलत बसलो. आणि देन what happened good then is that की मग संध्याकाळी झोपलो. देन नंतर आज सकाळी भेटण्याचं ठरलं होतं. आज संध्याकाळी 5 वाजले. मी तर कसं भेटणार नव्हतं, मोठ्या भोकाकडे आलो. त्या जाईन भेटीन भोकाचा.
मी असा विचार केला होता की मस्त वरती फिरीन बा, आपलं सुरू करीन नेटफ्लिक्स सुरू या. मग त्याचा फोन आला, येऊन राहिला, हो म्हणला बस अर्ध्या घंटा तयार राहा म्हणे. मी तयार झालो, गेल्यानंतर मग माहित पडलं की आपल्याला इकडे जायचं आहे. कुठे? हिच्या घरी, सोनलच्या घरी या. तर मग गेलो, तयारी केली. मग तिथे मी चांगल्याने बोललो या. मी खूप लोकांसोबत बहुत चांगल्याने बोललो, गगनसोबत बोललो, अब्बास वगैरे. आणि देन त्याच्यानंतर हिच्यासोबत पण बोललो, येस सगळ्यांसोबत बोललो. अँड इट फील्स रिअली गुड या. बहुत जबरदस्त वाटलं या. आता काय जस्ट लाईक तो अब्बास घे या. व्हाय ही इज म्हणजे असं काऊन तो करीब प्रत्येक गोष्टीमध्ये फेल होत होता, इतिहासामध्ये, नागरिकशास्त्रामध्ये. इज लाईक रिअली डम गाय या. बट राईट नाऊ ही इज समथिंग रिअली ग्रेट, समथिंग रिअली स्पेशल. समवन थिंग्स अबाउट ही इज स्पेशल. व्हाय? कारण त्याच्यामध्ये ती क्वालिटी होती आणि ती क्वालिटी दाखवली. व्हॉट दॅट क्वालिटी इज? दॅट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. दॅट इज द ओनली थिंग यू नीड टू डू दॅट. कारण सांगू, तुझ्या लाईफ मध्ये नाही का, तुला बहुत काही अचीव्ह करायचं आहे आणि बहुत लोकांसोबत हे तुला, आणि तुझ्यामध्ये टॅलेंट आहे डूड या. इट इज लाईक कोण काय तरी तुला बोलता नाही येत. राईट नो तू ज्याप्रमाणे बोलला ना या, इट वॉज लाईक डॅम या. लोक इन्फ्लुएन्स होऊन जाईल तुझ्या बोलण्यापायी. आणि ज्याप्रमाणे 85 एपिसोड मध्ये रेकॉर्ड बोलतो, डूड यार तेरे पास वो स्किल है, तेरे पास वो टैलेंट है, यू जस्ट नीड टू यूटिलाइज इट डूड. हाँ, जब तक तू इस चीज को इस्तेमाल नहीं करेगा तो यार इम्प्रूवमेंट कैसे आएगा? और जस्ट लाइक यू डोंट इवन टॉक टिल देन यू आर मेकिंग समथिंग रियली अमेजिंग टॉक. या तू ज्याप्रमाणे आज जे बोलला वॉज वे इवन मच बेटर या. आणि विथ द असं लिव्हिंग पर्सन सोबत, नॉट दी एक 85 एपिसोड मध्ये ज्याच्यामध्ये एक समथिंग डिव्हाइस माझा आवाज रेकॉर्ड करता. इज नॉट दॅट थिंग, इज लाईक दॅट की या. आज मी काफी खुश झालो यार. इट जस्ट फील्स लाईक की आज बहुत खुश आहे आज मी या. आणि त्याच्यानंतर मग मला असं रिअलाइज झालं की आय वॉज रिअली डम्प या. 2 महिन्या अगोदर मी किती वेळ काढत होते आणि मी ती गोष्ट काढलं पण नाही या. वन थिंग विल दॅट, बरं 2 महिन्या अगोदर, 2 किंवा 3 महिन्या सुंदर लग्नाच्या वेळेस सोनल कांबळे ती आली होती या. मी तिला बघितलं होतं, मी बोलू शकत होतो डूड या. मी बोलू शकतो, मी नाही बोललो. व्हाय? मेरे को नाही पता. यस, माझ्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी होती, व्हॉट डेड थिंक अबाउट दॅट, माझ्याकडे स्वतःमध्ये काम आहे वगैरे वगैरे. विशाल बघ या, तो कशाप्रमाणे बोलते, चॅट करते, बोलते. ही वॉज राईट नो गोइंग टू द डेट विथ द अननोन पर्सन यार. म्हणजे इट जस्ट लाईक कॉलेजमध्ये कोणते फ्रेंड होते त्याच्यासोबत तो इझिली बोलते. त्याच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज आहे? त्याच्यामध्ये क्वालिटी आहे की त्याच्यामध्ये पर्सनल डेव्हलपमेंट वॉज मच बेटर या. तू बहुत चांगल्याने बोलते आणि तू त्याच्यापेक्षा चांगल्याने बोलते डूड. लेट मी अंडरस्टँड युअर सेल्फ की तू त्याच्यापेक्षा पण चांगल्याने बोलते, दिसायला पण चांगला आहे. हा, डोंट थिंक अबाउट इट की तेरे पास कुछ भी नहीं है. ज्याप्रमाणे तुझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत आहे ना, दॅट इज गुड, दॅट इज वे इवन बेटर या. अच्छी बात आहे. आजपासून मी ठरवतो, ओके, कोणती ओळखीची व्यक्ती भेटली कुठेही पण, कोई भी इंसान हो या, इट जस्ट लाइक यू जस्ट से हाय, थोड़ी सी तो बात कर ले, 2 सेकंड की तो बात कर ले या. सांगू, याच्यामध्ये फायदा आपलाच आहे, याच्यामध्ये विन विन सिच्युएशन आपलीच आहे. ओके, वन थिंग इज दॅट, जर तू त्या व्यक्तीला ओळखते, तो व्यक्ती समथिंग बिझी आहे, तो बोलू शकून नाही राहिला, तो म्हणलं हाय, त्याने समथिंग लाईक बिझी आहे त्यामुळे असं बघितलं आणि समथिंग हाय म्हणला आणि तो त्याच्या कामात लागला. पण तू अंडरस्टँड कर की तो बिझी आहे. ओके ठीक आहे, यू जस्ट गेट आउट. ओके, तर सांगू, याच्यामध्ये नाही का, तू एफर्ट केले पण त्यांनी एफर्ट नाही केले. ओके, तर वाईट कोणाला वाटन? आपल्याला. त्या व्यक्तीला बहुत जास्त वाईट वाटणार डूड. कारण हा व्यक्ती आपल्याला ओळखते, आपण समथिंग काही वेळेसाठी आपण सोबत होतो, त्यांनी माझं बोलण्याचा प्रयत्न पण केला होता,
बट तू तू थोडासा बोलला असं त्याला आतमध्ये बहुत जास्त हर्ट होते, या त्याला स्वतः आतमध्ये खूप जास्त हर्ट होते. इट्स नॉट लाईक दॅट. आणि तू तर तुझी जागा सेफ साईड आहे. या नेक्स्ट टाइम समजा नाही का भेटू ना, तर त्याच्यामध्ये पण बोलण्याची, त्याच्यामध्ये कन्व्हर्सेशन स्टार्ट तो करेल. या कारण गिल्टी फील लास्ट टाइम तो झाला होता ना, तर तो सुरुवात करेल. या इव्हन समजा तू बिझी आहे किंवा तुझं लक्ष पण नाही गेलं, तो येईल म्हणून, आणि मग बस कन्व्हर्सेशन हलकाचं स्टार्ट कर बस. आणि काही फारसा बोलायचं नाही, हा हॅलो कसा आहे, समथिंग लाईक दॅट. या दैट इज द थिंग डूड. यही तो चाहिए, यही तो चाहिए बस. I just feel really good by the way. Yeah. मेरे को बहुत जबरदस्त फील झाली आज. Yeah. आणि नेक्स्ट टाइम असं काय होईल. आणि मला वाटते की माझ्यामध्ये हे जे डेव्हलपमेंट होत आहे इट्स फॉर समथिंग पर्पज. कारण राईट नाऊ मला असं वाटते की मला समजा काही फ्युचरमध्ये काही ना काही ते करायचं आहे, जे की करायचंच आहे, की मला फिल्म रिलेटेड अशा गोष्टी. तर इथे नाही का तुला तुझे स्किल्स आणि कॉन्टॅक्ट वॉज वेरी इंपॉर्टेंट. यही चीज है जो तेरे को सक्सेसफुल बनाती है. या इस फील्ड में तरी यहाँ पे टैलेंट की भी जरूरत होती है, दैट इज ऑल्सो थिंग. या बट वन थिंग इज दैट टैलेंट सबके पास होता है, बट कॉन्टैक्ट और पर्सनालिटी डेवलपमेंट इज दैट थिंग. यानी लोगों से बात करने का तरीका, आप किस तरह से बात करते हैं, या व्हाट विल यू डू. या राईट. आणि हेच एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, आणि हेच रिअलाइज करून देते की आपल्याला समोर जाऊन का बनायचं आहे. आय जस्ट फील रिअली ग्रेटफुल टू दॅट की माझ्यामध्ये अशा प्रकारे स्किल्स डेव्हलप झाले, आणि समोर पण मी याला इम्प्रुव्हमेंट करेल. ओके. या जस्ट आता आपण काय करू. ओके, क्वारंटीन आहे, सगळेजण घरी आहे, कोई कुछ काम नहीं करा, नथिंग एल्स. ओके, फोन लाव, बोल, व्हिडिओ कॉल कर, काय कसा आहे, हाऊ इज गोईंग वगैरे वगैरे. हा, वन थिंग इज दॅट, हे साऱ्या गोष्टी नाही का केव्हा कर, जेव्हा पर्सन तुझ्या समोर आहे, इज अ ऍक्च्युअल पर्सन. या नॉट अ व्हर्च्युअल पर्सन. व्हर्च्युअल पर्सन याने म्हणजे तुझ्या फेसबुकवर तो ऑनलाईन दिसून राहिलाय, मयूर टाक समथिंग लाईक दॅट, आणि यू वॉन्टेड टू टॉक, तर तेव्हा चीप वाटते. या तेव्हा इट वॉज लाईक व्हॉट्सअपवर घे किंवा ऑनलाईन घे. ओके, तर तेव्हा म्हणजे मला असं वाटत नाही का तिथे बोल बा. व्हाय? कारण नाही का तेव्हा प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही, आणि यू आर सक इन दिस थिंग. या कारण तू प्रॉपरली चॅट पण करू शकत नाही, तर यू आर, या त्यामुळे तुला मनातलं जे आहे ते प्रॉपरली तू बोलू शकणार नाही. इट वॉज म्हणायचं काय राहील ना, म्हणून दुसरं काय देईल ना, समथिंग ही इज गन हर्ट. या ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड की हे सारे कन्व्हर्सेशन राहील, हे फेस टू फेस राहील, तर इट विल बी रिअली मच बेटर. फेसबुक किंवा चॅटिंग मध्ये या साऱ्या गोष्टी इन्क्लूड करू नको. या कारण चॅटिंग मध्ये, ऑनलाईन मध्ये खूप सारे लोक राहते, जुने पुराणे लोक, हुज गोना टॉक यू. या इज लाईक, जर अशा रॅन्डम ठिकाणी एखादा असा व्यक्ती भेटलाय जो युज टू नो, आपण त्याला ओळखत होतो, तर अशा व्यक्तीसोबत बोलणं वॉज समथिंग रिलेटेड. भाई बोलना भी चाहिए यार, यही तो चीज होती है. समजा तू बोलत नाही, तर त्यामुळे काय होते की त्या व्यक्तीला असं वाटते की याचे भाव वाढले. डेफिनेटली यस, आपण विचार करतो का अरे का बोलायचं आहे वगैरे वगैरे. सांगू मी लास्ट टाइम नाही का सोनल सोबत का नाही बोललो. या व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की माझ्या चेहऱ्यावर फुऱ्या होत्या, त्यामुळे आय जस्ट बिंग रिअली एम्बॅरस. कारण माझ्या ताईचं लग्न होतं, आणि मी एक प्रकारचा आवाज पण नाही राहिलो होतो. यस, आय जस्ट सक इन लुकिंग, आणि इट वॉज लाइक बहुत बेकार था. या तो मेरे को लगा कि मेरा चेहरा ठीक नहीं है, तो व्हाई शी टॉक टू मी. यार वो लड़की मेरे साथ क्यों बात करेगी.
तर त्यामुळे माझ्यामध्ये कमतरता आहे म्हणून मी तिच्यासोबत नाही बोललो. या आणि याच्या अगोदर काय झालं की याच्या अगोदर माझं असं इव्हेंट व्हायचे पण तेव्हा नाही का त्यांनी असं म्हणलं की बाबू तू काय करत आहे, जे की मी तेव्हा काहीच करत नव्हतो, कुछ भी नाही. या तर तेव्हा लोक काय म्हणतील किंवा तेव्हा मी काय सांगेल वगैरे वगैरे. डूड भाई तू सीधा हॅलो तर बोल. या काय करत आहे खरं खरं सांग ना. या कोई असं हे आहे नाही जस्ट लाईक घरी आहे पढाई करताय किंवा गव्हर्नमेंट प्रिपरेशन करताय किंवा इट वॉज लाईक दॅट की समथिंग बॅक आय डूड. जे आहे ते आहे. या ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे सभी एकदम एकदम ऍक्युरेट वगैरे असणं काही गरजेचं नाही. या सो इट जस्ट लाईक बात करणं बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे. येस. आणि बात म्हणजे कोणती ऑफिशियल गोष्ट मी सांगू. मी अगोदर कसं विचार करत होतो हा कामाची गोष्ट राही ना तर आय कॅन टॉक टू एनीबडी. या आणि ही गोष्ट आता पण आहे. या ही कामाची गोष्ट आहे पण डूड किसको काम है. आणि ज्या लोकांसोबत आपल्याला काम राहते त्या लोकांसोबत आपल्याला बोलू शकून वाटत नाही. लिटरली. या इट जस्ट लाईक म्हणजे ऑफिस मधले जे काही कलिग आहे लिटरली मला त्यांच्यासोबत या लाइक इन्वॉल्व भी नहीं होना चाहते इन लोगों के साथ. क्यों? क्योंकि भाई मैं इनके साथ काम करता हूँ और इन लोगों के बारे में नाही का म्हणजे यांचा स्वभाव मी ऑलरेडी जाणून घेतला. त्यांची हिस्ट्रीबल जाणून नाही घेतलाय. कोण कुठचे आहे, कोणाची किती गर्लफ्रेंड झाली आहे, आय डोंट नो. या बट जे काही सिच्युएशन आहे तर आपल्याला माहित आहे की हे सिच्युएशन हे लोक कशा प्रमाणे सिच्युएशन हँडल करतात. या इट वॉज लाईक दॅट. आय डोंट नो. म्हणजे मी जसं कामाबद्दल असं फारसं इन्व्हॉल्व्ह होत नाही तर मला नाही का जे लोक आवडत नाही त्यांच्यासोबत ते बोल नाही असं नको करू. या या डोंट डू दॅट. या जरी तुला ते लोक आवडत नाही बट ट्राय टू कॉन्टॅक्ट. या हाय हॅलो नमन. दॅट्स इट. येस. काही असं फारसं काही डिपेंड होत नाही. काही असं काही फारसं काही सांगायची गरज नाही. दॅट्स ऑल. ओके. मला मुतायला बहुत जास्त लागली यार. मी पाणी खूप जास्त पिऊन राहिलो सकाळपासून. बहुत जास्त जम जाता. आय नीड टू गो टू लगीला. ओके. सो मी आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली सांगितलं नाही बट आपल्याला 3 आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. कारण लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो केला 29 तारखेला. 29 नाही ऍक्च्युली 28 तारखेला. तर 29, 30 आणि 31. सो इट वॉज लाईक आता 29 तारखेचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. 30 म्हणजे कालचा आणि आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. सो दिस माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर आहे 1869. राईट नाव वी आर ॲट नागपूर महाराष्ट्र. सॉरी वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.